भंडारा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक बातमी समोर येते। साकोली तालुका सध्या मोकाट कुत्र्यांच्या दहशतीखाली वावरत असून गेल्या 24 तासात कुत्र्यांनी तब्बल 14 नागरिकांना आपलं सावज बनवलंय। यामध्ये साकोली शहरासह जांभळी परिसरातील नागरिकांचा समावेश आहे। लहान मुलं असोत वा वृद्ध, रस्त्यावरून चालणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आता धडकी भरली आहे। प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही कारवाई का झाली नाही, पाहुयात यावरचा विशेष रिपोर्ट। भंडारा जिल्ह्याचं साकोली शहर एकेकाळी गजबजलेलं हे शहर आता मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे सुन्न झालंय। आज सकाळचीच घटना घ्या। बिपिन दिवाकर नावाचा तरुण रस्त्याने जात असताना कुत्र्यांच्या टोळीने त्याच्यावर हल्ला चढवला। हातापायाला गंभीर जखमा झालेल्या बिपिन यांच्यावर सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दुर्दैवाची बाब म्हणजे ही यादी लांबच लांब आहे। काजल डोंगरवार, रवींद्र नंदेश्वर, दुर्गेश चव्हाण यांच्यासह जांभळी सडक येथील मंगलदास तिरपुडे आणि अन्य 6 ते 7 नागरिक या हल्ल्यात जखमी झालेत। गेल्या वर्षभरापासून साकोली आणि शेंदूरवाफा परिसरात लावारिस कुत्र्यांचा वावर वाढलाय। मात्र प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे आज निष्पाप नागरिकांना रक्ताळलेल्या अवस्थेत रुग्णालयाची पायरी चढावी लागतीये। सुनील पुनाजी रामटेके, जांभळी सडक। मी नियमाप्रमाणे रोज फिरायला 5 वाजे जात होतो। वापस येताना गावामध्ये एक पिसारला कुत्रा मागवून आला आणि पायाला चिपकून बसला। आता त्यानं चावा कुठे घेतला तुम्हाला? गावात चावा घेतला. गावात। आणि कोणत्या ठिकाणी चावला? तो आमच्याच घराच्या जवळपास। हो, हे पायाला चावला की हाताला चावला? कुठे चावला? पायाला चावला, असा सोडतच नव्हता। सोडतच नव्हता. हो, आणि तो कुत्रा किती दिवसापासून तुमच्या गावी असेल? तो 2-3 महिने झाले असेल तो आमच्या गावी आहे। आता सध्या कुत्रा कुठं आहे? मेला, तो मारला। तो कुत्रा मारण्यात आला। अच्छा, चावल्याच्या नंतर मारला? हो, सकाळी। नाव सांगा. मंगलदास जानवी तिरपुडे, राहणार जांभळी सडक। मी कुत्रा कुठे चावला तुम्हाला? मला पायालाच कुत्रा चावलेला आहे। रोजच्या प्रमाणे सकाळी 6 वाजता फिरायला जातो आणि वापस येताना अचानक मागेने चावा घेतला यानं आणि खूप जोरात चावला। कुठे चावला कुत्रा? हा पायाला चावला, डाव्या पायाला चावला। पायाला चावलेला आहे. तुम्ही आता भरती इथं कधी झालेला? आता काल 23 तारखेला भरती झालं, सकाळी 7 वाजता। आणि कुत्रा कधी चावला? 6:30 वाजता कुत्रा झाला। 23 तारखेला? 23 तारखेला मी लगेच कसा बसा आपल्या बोटावर आहे इथे आलो आणि विचार केला। परिचय सांगा. नमस्कार, मी देवश्री मनीष कापकर, साकोली शेंदूरवरची नगराध्यक्ष बोलते। आज 7 लोकांना कुत्र्यांनी चावलेलं आहे। काही तिथे मुलं आलेले आहेत, त्याच्यामुळे अजून एक पुन्हा कुत्रा आहे म्हणतात। आम्ही त्याच्यावर नक्कीच बंदोबस्त करू आणि आमचं काही टेंडर पण पास झालेले आहे। आम्ही 2 दिवसात ते अवेलेबल करू। मी डॉक्टर रुपेश बडवाई, तालुका आरोग्य अधिकारी तो कार्यरत आहे। जो कुत्रा चावल्याचं जो प्रकरण आहे आपल्या दवाखान्यात काय सांगा? उपजिल्हा रुग्णालयाला काल दिवसभरात 7 पेशंट आले। ते सडक जांभळी इथले होते। नंतर कळलं की कुत्रा जो होता तो एकच होता चावणारा, तो घरगुती पाळीव कुत्रा होता। त्याचं बहुतेक त्यांचं मग कुत्र्याचं त्याचं हे करून म्हणजे केलं असं कळलं मला। त्याच्यानंतर रात्री साधारणतः 13-14 पेशंट साकोलीचे प्रॉपर आले। रात्रभरात होते, त्याच्यापैकी एका पेशंटला थोडं जास्त बाईट असल्यामुळे त्याला रेफर करण्यात आलं। बाकी सर्व पेशंटना ट्रीटमेंट आणि उपचार सुरू आहे। सर्व सध्या स्टेबल आहेत, स्थिर आहेत। पूर्ण रुग्ण किती होते सर आपल्याकडे? 14 अधिक 7 तरी 21 रुग्ण टोटल। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।